नमस्कार, मी आरिफ कासम बेग, राहणार सर्वे नंबर 22/2 बेगनगर खराडी। आज या ठिकाणी येण्याचं कारण हे आहे की जयप्रकाश सीताराम गोयल, अतुल जयप्रकाश गोयल, अमित जयप्रकाश गोयल यांची जी गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, या कंपनीकडून आमची जागा घेऊन आमच्याकडे म्हणजे आमची जी फसवणूक झाली त्या बाबतीत आम्ही न्याय हक्क मागण्यासाठी इथपर्यंत आलो। आजपर्यंत जे झालंय की कोर्टाचे निर्णय जरी झाले तरी त्या निर्णयाला तो जुमानत नाही। आमच्या जागेचा म्हणजे ठरलेला मोबदला म्हणजे 2006 21 जानेवारी म्हणजे नेमका आजपासून बरोबर 20 वर्षापूर्वी त्यांचं आमचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं होतं। त्यानुसार त्यांनी आम्हाला आमच्याकडून ज्यावेळेस व्यवहार केला त्यानंतर कन्स्ट्रक्शन कॉस्ट म्हणून आमच्या रकमेतलेच पैसे ठेवून घेतले आणि ते 53,500 स्क्वेअर फीट बांधकाम त्या बदल्यात बांधून देणार, 2 वर्षात देणार असं त्यांचं ठरलं होतं। परंतु आजपर्यंत तागायत काही दिलेलं नाही। मध्यंतरीच्या काळात त्यांचे आमचे बरेच दावे चालू झाले। आता आमचा ठरलेला मोबदला त्यांनी दिला नाही, आम्हाला टेम्पररी अकोमोडेशन आम्ही ज्या राहती घरं आम्हाला तोडून मागं टेम्पररी अकोमोडेशन करून दिलं। ते टेम्पररी अकोमोडेशन काढून घेण्यासाठी आमच्यावरती गुंडान करवी, पोलिसां करवी, कॉर्पोरेशन करवी, सगळ्यांकडून दबाव त्यांचा चालू आहे। आजची परिस्थिती अशी आहे की आम्हाला तिथून म्हणजे आमचं ठरलेलं बांधकाम आजपर्यंत दिलेलं नाही। ठरलेलं जे बांधकाम केलं त्यांनी ते विकत चालले, त्या विरोधात आम्ही कोर्टात दावे दाखल केलेले आहेत। त्यातल्या एका दाव्यात 16/4/2024 एक अशी ऑर्डर झाली की यांनी कुठलीही सदनिका किंवा व्यवसाय गाळा विकू नये अशी ऑर्डर असताना देखील त्यांनी आजपर्यंत त्या ऑर्डर नंतर जवळजवळ 60 ते 70 व्यावसायिक गाळे आणि म्हणजे फ्लॅट आणि दुकानं विकून टाकलेत त्यांनी। आणि ते सरकारच्या म्हणजे न्यायालयाच्या कुठल्याही आदेशाला ते मानत नाहीत। त्यांचे आम्ही बरेच दावे त्यांच्या विरोधात आम्ही जिंकलेले आहेत, ते अपिलात गेले, त्यांचे अपील फेटाळले गेलेले आहेत। रजिस्ट्रारला देखील आम्ही पत्र दिलं होतं की सदर बाबतीत असा निर्णय झालेला आहे, तुम्ही कुठलाही व्यवहार याच्यामध्ये करू नका। त्यांनीही आमची ह्याला जुमानलं नाही। आमच्या घरावर हल्ले झाले असताना देखील आम्ही पोलिसांकडे तक्रार देण्यात गेलो तर पोलिसांनी आमच्यावरतीच अदखलपात्र गुन्हे दाखल केलेले आहेत। कोरोनासारख्या काळात म्हणजे महामारीचा कायदा लागू असताना देखील 200-300 त्यांचे गुंड येतात, आमच्या घरावर दगडफेक करतात आणि आमच्या म्हणजे आम्ही संरक्षण कायद्याने दिलेलं संरक्षण पण आम्ही स्वतःचं करू शकत नाही। आम्ही जर संरक्षण स्वतःचा करण्याचा प्रयत्न केला आमच्यावरतीच गुन्हे दाखल आहेत। आत्ता जो 16/4/2024 पण ऑर्डर झाली त्या ऑर्डरचं पण आम्ही त्यांना सांगितलं कंटेम्प्ट दाखल करा ना, तर काही करा, मला काही फरक पडत नाही अशी त्यांची जी भाषा आहे। म्हणजे कायदा कशासाठी असतो किंवा न्याय भेटण्यासाठी। आता न्याय दिलाय न्यायदेवतेने, त्या न्यायदेवतेने न्याय दिलेला त्याचा देखील यांना आदर नाही आणि त्याची भीती देखील नाही। मग आमच्याकडं दुसरा काही पर्याय नव्हता, आम्ही तुमच्याकडे आलेले न्याय भेटावा।